श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पिठोरी अमावस्येला काय करावं, त्याचबरोबर पिठोरी अमावस्या या दिवशी हा उपाय नक्की करा. आज आपण एका अतिशय खास आणि पौराणिक परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत, ती म्हणजे पिठोरी अमावस्या. बऱ्याच जणांना ही अमावस्या पोळा, पिठोरी, पोयाला किंवा श्रावणी अमावस्या म्हणूनही माहीत आहे. ही अमावस्या खास करून स्त्रियांसाठी, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपण जाणून घेऊया या दिवशी नक्की काय करावं, कोणते उपाय करून आपल्या घरात सुख समृद्धी येईल, त्याचबरोबर परंपरेमागे काय आध्यात्मिक महत्त्व आहे. तर पिठोरी अमावस्येचं महत्त्व काय ते थोडक्यात जाणून घेऊया. पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील शेवटची अमावस्या असते आणि श्रावण महिना देवांचा महिना मानला जातो. त्यामुळे या अमावस्येला केलेली पूजा फार फलदायी ठरते. गृहस्थांसाठी आणि स्त्रियांसाठी ही अमावस्या विशेष महत्त्वाची मानली जाते. कारण बघा, कुटुंबात सुख शांती राहते. त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी आवर्जून पूजा केली जाते. पिठोरी मातेच्या पूजेमुळे अपत्यप्राप्ती आणि संतती सुख देखील मिळतं. घरातील वाईट शक्ती, दुष्ट बघा काही जे दुष्ट नजर असेल काय त्या देखील दूर होऊन आनंद आणि समृद्धी वाढते. काही लोक मानतात की या दिवशी पिठाची देवी घडवली जाते, म्हणजे आई अन्नपूर्णा आणि आई शक्ती हिची प्रतिमा घडवणं. पिठाचे स्वरूप म्हणजे अन्न आणि अन्न हेच जीवनाचं मूळ आहे. तर या दिवशी पिठाचे पदार्थाचा पूजा केली जाते, म्हणून हिला पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. या दिवशी काय काय करतात तर बघा, सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर बघा, घरातील अंगण जे आहे ते स्वच्छ करून गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडावं. सुंदर अशी रांगोळी काढावी. त्यानंतर पारंपरिक बघा, जसं की तुम्ही लक्ष्मीची पावलं काढू शकता. स्वस्तिक, कमळ, ह्या काही रांगोळी आहे. अगदी छोटी का होईना पण एक रांगोळी आवर्जून काढायची आहे. पिठामध्ये देवीची मूर्ती किंवा लहान गोळे 12 किंवा 16 असे गोळे तयार करतात आणि त्यानंतर त्या गोळ्यांना लाल रंगाचे गंध लावला जातो व फुले, दुर्वा, हळद, कुंकू लावतात. त्यानंतर सुपारी, नारळ, लिंबू, अक्षदा, कापूर यांचा यामध्ये आवर्जून समावेश केला जातो. धूप दीप दाखवून प्रार्थना करतात. त्यानंतर नैवेद्य म्हणून पुरणपोळी केली जाते किंवा गोडाचा कुठलाही पदार्थ केला जातो. दुधाने केलेली बघा खीर आवर्जून केली जाते. मग खीर तुम्ही तांदळाची, शेवयांची किंवा रव्याची कुठलीही केली जाते. ग्रामीण भागात भाकरी, वरण, पिठलं यासारखे पारंपरिक पदार्थही या दिवशी करून देवीला नैवेद्य दाखवला जातो, नैवेद्य अर्पण केला जातो. तर या दिवशी अनेक स्त्रिया हे व्रत आवर्जून करत असतात. काही ठिकाणी माता पिठोरीला 16 गोळे अर्पण करून 16 सोमवार व्रतासारखी प्रार्थना देखील करतात. अपत्य न झालेल्या, ज्यांना मुलं न झालेल्या स्त्रिया विशेषतः हे व्रत आवर्जून पाळतात. पिठोरी अमावस्येचे काही उपाय जर केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात. कुटुंबात भांडणं थांबवण्यासाठी पिठाच्या गोळ्यावर हळद कुंकू लावून अंगणात पुरले जातात. यामुळे घरात शांतता राहते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर संतती सुखासाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठोरी मातेला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून देवीसमोर बसून मनोमन प्रार्थना करावी. यामुळे संतती सुख जे आहे ते प्राप्त होतं. त्याचबरोबर दुष्ट काही नजर असेल, दुष्ट लागलेली असेल, ती निवारण्यासाठी, काही बाधा झालेली असेल तर ती निवारण्यासाठी लिंबू, मिरच्या ज्या आणि मीठ यांचा उपाय करून घराबाहेर टांगावं. लहान मुलांना विशेष करून या दिवशी त्यांची दृष्ट काढावी.
मग तुम्ही दृष्ट बघा नुसती मिठाने काढली तरी देखील चालणार आहे. समृद्धीसाठी रात्रीच्या वेळी देव्हाऱ्यात तुपाचा दिवा आवर्जून लावावा. 7 धान्याचे दाणे घेऊन त्यावर देवीची प्रार्थना करावी. त्यानंतर पोळा याचं महत्त्व. ग्रामीण भागात या दिवशी बैलपोळा साजरा होतो. पिठोरी अमावस्येच्या दिवशीच बैलपोळा हा साजरा केला जातो. बैलांना आंघोळ घालून सजवून त्यांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालतात. कारण बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र असतो आणि या दिवशी त्याची विशेष बघा पूजा केली जाते. हा दिवस शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी बैलांची पूजा केली जाते. तर आपण पाहिलं की पिठोरी अमावस्या ही फक्त एक परंपरा नसून आई अन्नपूर्णा, आई शक्ती आणि कुटुंबाच्या समृद्धीची सुंदर आठवण आहे. आजही गावोगावी हा सण तेवढ्याच श्रद्धेने साजरा केला जातो. आपण सगळ्यांनी या दिवशी मनापासून प्रार्थना करावी. आपल्या घरात सुख, शांती, प्रेम आणि अन्नधान्याची कधीही कमतरता पडू नये. तर या दिवशी बघा